नमस्कार, लेडी स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये गौरी विसर्जन कसं करायचं याबद्दल माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर गौरीला विसर्जनासाठी कोणता नैवेद्य दाखवला जातो हेही पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आमच्या भागांमध्ये दोरे घेतले जातात, तर हे दोरे कशा पद्धतीने घेतले जातात, त्या दोरे घेण्यासाठी काय साहित्य लागतं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर गौरींच्या डोक्यावरती आपण ओझं दिलेलं असतं, तर ते आपल्याला उतरवून घ्यायचे, म्हणजे गौरी आता माहेरी जाणार आहेत। तर दोरे घेण्यासाठी पहिल्यांदा ते ओझं दिलेलं आहे ते उतरवून घ्यायचं आहे आणि त्याच्या जुडीमध्ये जे हराळी, आगाडा, माका, दुर्वा यांची जी जुडी दिलेली असते तेही सामान आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे दोरे घेण्यासाठी। त्याचबरोबर विड्याची पाने, खोबऱ्याचे तुकडे, खारकेचे तुकडे, हळकुंड, हळदी कुंकू, फुले, सुट्टे पैसे, सुपारी आणि अक्षदा घ्यायच्या आहेत। आणि त्याचबरोबर जुडीतील सर्व सामानही आपल्याला लागणार आहे, म्हणजे जे पालव्या घेतलेल्या आहेत, आंबा, आगाडा, हराळी, माका, दुर्वा। त्याचबरोबर दोरे घेण्यासाठी आपल्याला अशा मोठ्या सुतगुंड्या देखील लागणार आहेत आणि आमच्याकडे ज्वारीच्या लाह्या देखील घेतल्या जातात गौरी विसर्जनासाठी, तर त्याही घेतलेल्या आहेत। तर इथे संपूर्ण साहित्य घेतलेलं आहे जे दोरे बांधण्यासाठी लागतं ते। आणि त्याचबरोबर गौरी विसर्जनासाठी आमच्याकडे शेवयाच्या भातांचा नैवेद्य दाखवला जातो। तर सर्वप्रथम आमच्याकडे सुपामध्ये देवपूजा केली जाते। तर देवघरातील जे देव आहेत त्यांची पूजा गौरी विसर्जना दिवशी सुपामध्ये केली जाते। तर वस्त्र अंथरून देवपूजा करून घेते। तर पहिल्यांदा हळदी कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून घ्यायची आहेत। त्याचबरोबर दुर्वा आणि ज्वारीच्या लाह्या देखील वाहून मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आहे। नंतर गौरीचे मुकुट जे आहेत ते आपल्याला काढून घेऊन सुपामध्ये ठेवायचे आहेत। आपण अगोदर गौरींना दिलेलं जे ओझं आहे ते उतरवून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला हे मुकुट काढून घ्यायचे आहेत आणि ते सुपामध्ये ठेवायचे आहेत। सुपामध्ये ठेवल्यानंतर त्यांना हळदी कुंकू, फुले, अक्षदा व्हायचे आहेत। त्याचबरोबर ज्वारीच्या लाह्या देखील व्हायच्या आहेत आणि त्यांना नैवेद्य म्हणून शेवयांचा भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपण जे ओट्या भरलेल्या होत्या गौरीच्या, त्यांचे जे ब्लाउज पीस आहेत ते असे डोक्यांवरती ठेवून द्यायचे आहेत। आणि गौरी पूजन झाल्यानंतर आपल्याला दोरे घ्यायला सुरुवात करायची आहे। तर आपण जी सुतगुंडी घेतलेली आहे त्याच्याशी 7 वेडे आपल्याला घ्यायचे आहेत। जे जेंट्स लोकांचे किंवा मुलांचे आहेत त्यांच्यासाठी 7 वेडे घ्यायचे आहेत आणि स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठीचे जे आहेत त्यांचे 5 वेडे घ्यायचे आहेत। तर ते 5 वेडे घेऊन झाल्यानंतर ते थोडंसं मांडीवरती पिळून घ्यायचं आहे आणि अशी गाठ द्यायची आहे आणि पहिल्यांदा गाठीमध्ये हळदी कुंकू बांधायचं आहे। त्याच्यानंतर आपण जे बाकीचं साहित्य घेतलेलं आहे ते एक एक करून घालायचं आहे, पण पहिल्यांदा हळदी कुंकू बांधायचं आहे। त्याच्यानंतर अक्षता बांधलेल्या आहेत, खोबऱ्याचा तुकडा, असं करून 9 किंवा 11 साहित्य गाठीमध्ये बांधून घ्यायचं आहे आपल्याला। तर मी इथे माझ्या मिस्टरांच्या नावाने दोरे घेत आहे, तर त्याच्यासाठी मी 7 फेरे घेतलेले आहेत। तर काही भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दोरे घेतले जातात, 11, 21, 7। तर आमच्याकडे 7 आणि 5 अशा प्रकारे घेतले जातात। तर मी या 7च्या धाग्यामध्ये 11 साहित्यांचे गाठी मारलेल्या आहेत वेगवेगळे घेऊन। दुर्वा, खाईची पाने किंवा विड्याची पाने आपण ज्याला म्हणतो, लाह्या, फुले, अक्षदा, सुट्टे पैसे, खारीक, खोबरं। तर इथे माझ्या सर्व गाठी घेऊन झालेल्या आहेत, हे बघा। तर अशा ह्या गाठी घ्यायच्या असतात
आता त्याच्यानंतर स्त्रियांसाठीचं म्हणजे माझ्या नावाने मी दोरे घेत आहे, तर त्याच्यासाठी मी 5 फेरे घेत आहे. पाच फेरे घेतल्यानंतर दोरा कट करून आपल्याला असा हा थोडासा वळून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये पुन्हा आता गाठी मारायला सुरुवात करायची आहे. तर 9 किंवा 11 गाठी मारायच्या आहेत. तर पहिल्यांदा हळदी कुंकूस बांधून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने गाठी घ्यायच्या आहेत. तर तुमच्या भागांमध्ये ज्या पद्धतीने दोरे घेतले जातात त्या पद्धतीने देखील दोरे घेतलेत तरी चालतील, किंवा हे आमच्या भागांमध्ये अशा पद्धतीने दोरे घेतले जातात. प्रत्येक भागाची पद्धत थोडी वेगळी असू शकते. तर आमच्याकडे इथे आम्ही घरातल्या सर्व सुवासिनी मिळून दोरे घेत आहोत. हे बघा, हळकुंड वगैरे असं बांधून घ्यायचं आहे. तर इथे माझ्याही नावाचे दोरे घेऊन झालेले आहेत. तर असे दोरे घेऊन झाल्यानंतर काय करायचं आहे की 5 सुवासिनींनी ज्यांनी दोरे घेतलेले आहेत त्यांना तिला हळदी कुंकू लावायचं आहे. गौरीला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि 5 सुवासिनींनी मिळून जे दोरे घेतलेले आहेत ते दोरे आपल्या पदराच्या ओटीमध्ये द्यायचे आहेत. तर आता आणि नमस्कार करायचा आहे. दोरे घेतल्यानंतर देवाला हळदी कुंकू वाहून देवघरात नमस्कार करायचा आहे. त्याच्यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू लावून तिकडे देखील जाऊन नमस्कार करून घ्यायचा आहे. आमची तुळस जी आहे ती थोडीशी गॅलरीमध्ये असल्यामुळे तिथे मी नमस्कार करून घेते हळदी कुंकू लावून. आणि ते जे दोरे घेतलेले आहेत ते ओट्यामध्ये तसेच ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर शेवटी गौरीला येऊन हळदी कुंकू लावायचं आहे आणि दोरे ठेवून मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आहे. तर अशी ही साधी आणि सोपी पद्धत आहे दोरे घेण्याची. आवडल्यास लाईक आणि शेअर